मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी जिल्हा न्यायालय भरतीसाठी लिपिक, शिपाई, हमाल, स्टेनो यासाठी मित्रांनो फॉर्म भरले होते, तर त्या फॉर्म भरलेल्या सर्वांना SMS येत आहेत. आता SMS कसे येत आहेत त्या ठिकाणी बघा, मगाशीच एक 7:45ला एका विद्यार्थ्याने लगेच पाठवलं की सर असा मेसेज आलेला आहे की डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाईट फॉर इम्पॉर्टन्स कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम. असा मेसेज आला लगेच 7:57ला लगेच हा मेसेज आला, डिअर कॅन्डिडेट प्लीज चेक युअर रजिस्ट्रेशन ईमेल फॉर इम्पॉर्टन्स कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड बॉम्बे हायकोर्ट. ओके, तर हा काय केला, हा त्यांना SMS आलेला आहे. परंतु आता हा SMS आल्यानंतर त्यांना कोणताही मेल तर आलेला नाही अजून तरी, म्हणजे आता व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत त्यांना मेल तर आलेला आहे, फक्त हा SMS आलेला आहे. आता हा SMS काय सांगतोय की बाबा बॉम्बे हायकोर्टची जी काय वेबसाईट आहे ती तुम्ही चेक करा. आता तुम्ही कन्फ्यूज झालेला आहात, ह्या कन्फ्यूज होण्याला तुम्ही पूर्णपणे जबाबदार नाही, कारण हा SMS मित्रांनो आत्ता आलेला आहे. हा SMS यायला पाहिजे होता काल. कारण याचं कारण शोधायला मी गेलो मित्रांनो हायकोर्ट बॉम्बे, त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवरती जावा, तर त्या वेबसाईटवरती मी या ठिकाणी गेलेलो आहे. या ठिकाणी सर्व नोटिफिकेशन त्यांच्या असतात, ज्या पण अपडेटेड नोटिफिकेशन आहेत तर ते या ठिकाणी असतात. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, या ठिकाणी आपली जी नोटिफिकेशन आपण पाहिलेली होती, तर ही नोटिफिकेशन या ठिकाणी आपण दिलेली होती की या ठिकाणी नोटीस डिस्ट्रिक्ट वाईज इलिजिबल कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर. याच्यावरती आपण लास्टचा व्हिडिओ बनवला होता की बाबा स्टेनोग्राफरची जे पण गुणवत्ता यादीमधील विद्यार्थी आहेत तर त्यांची लिस्ट लागलेली आहे. आता पुढची त्यांची टेस्टची वगैरे वगैरे प्रोसेस होऊन जाईल. ठीक आहे, ही या ठिकाणी नोटिफिकेशन आली होती. लगेचच मित्रांनो काय झालं, तर लगेचच ही नोटिफिकेशन आली की बाबा या ठिकाणी जे आपण स्टे म्हणतो, तर ही स्टेची नोटिफिकेशन आलेली होती. ठीक आहे, स्टेची. मग आता आपण त्यांना वारंवार कॉल करत आहोत की रिझल्ट कधी लागणार. कदाचित त्यामुळं पण असेल, किंवा दुसरं जर आपण या ठिकाणी म्हटलं की आपल्याला एक त्यांना अपडेट करावं असं वाटलं असेल, कारण हे आपल्या संबंधी आहेत. आपल्या संबंधीमध्ये जिल्हा न्यायालय भरती संबंधी नोटिफिकेशन आहे. मग ही नोटिफिकेशन आपण ओपन करून बघूया काय आहे नेमकं. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे नोटिफिकेशन आपल्याला ओपन झालं आणि हे रिसेंटली नोटिफिकेशन पहा असं आपल्याला जो मेसेज आलेला आहे तर त्याचा अर्थ आहे. मग हे काय आहे नेमकं बाबा, महाराष्ट्राच्या संबंधात जे आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता, तर नेमकं काय आहे हे जिल्हा न्यायालय भरती संबंधी. जसं की आपण स्टेनोसाठी, ज्युनियर क्लर्कसाठी, पिऊन, हमालसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी रेफरन्स दिलेला आहे की बाबा या भरती संबंधामध्ये हे सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाची लिपिक, शिपाई, हमाल, तर यासंबंधी एक नोटीस त्यांनी जारी केलेला आहे. काय केलेलं आहे, एक नोटीस या ठिकाणी जारी केलेलं आहे. ॲक्च्युली तुम्हाला जो SMS आलेला आहे तो काल यायला पाहिजे होता, कारण हे नोटीस काल या ठिकाणी आलेला आहे. मग हे नोटीसमध्ये काय सांगते आहे की बाबा सध्याची काही केस चाललेली आहे. आता केस नेमकी काय आहे ती तुम्हाला थोडंसं मी फोडून सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो 2018ला, ठीक आहे, 2018ला एक एक्झाम झाली होती. ठीक आहे, मग न्यायालयाची एक एक्झाम झाली होती, तर त्या न्यायालयाच्या एक्झाममध्ये काही विद्यार्थी या ठिकाणी काय होते मित्रांनो, वेटिंगला होते. ठीक आहे, काय होते, वेटिंग लिस्टला होते, प्रतीक्षा यादीमध्ये होते. आता प्रतीक्षा यादीचा एक नियम असतो की बाबांनो तुम्ही जर वेटिंगला असाल तर पुढं त्या डिपार्टमेंटची जोपर्यंत मित्रांनो 2 वर्षापर्यंत भरती जर झाली, ठीक आहे, म्हणजे भरती झाली तर त्या तोपर्यंत त्यांचा विचार केला जातो. ठीक आहे, 2 वर्षापर्यंत विचार केला जातो. पण झालं असं, आता बघा रेल्वेच्या परीक्षा असू द्या किंवा कोणत्याही महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा असू द्या, गव्हर्नमेंट काय करतं मित्रांनो, 3 वर्ष सूट देत आहे वयामध्ये असू द्या. ठीक आहे, का देत आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये कोणतीही भरती झाली नव्हती. मग एक त्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा यामधल्या पिरियडमधल्या 19 पासून ते अगदी 22 पर्यंत कोणत्या भरत्या नव्हत्या. ठीक आहे, मग त्या काळामधल्या विद्यार्थ्यांचा विचार व्हावा म्हणून 3 वर्ष सूट देतं. मग ह्या विद्यार्थ्यांचं पण हेच म्हणणं आहे की बाबा 2018ला आम्ही इलिजिबल आहोत, आता या मध्यंतरीच्या काळामध्ये लगेच कोरोनाचा आला, भरत्याच नाहीत, मग आम्हाला आमच्यावर अन्याय झाला, कारण आम्ही वेटिंग लिस्टला आहोत. वेटिंग लिस्टच्या पुढच्या भरतीसाठी आमचा विचार होता, पण पुढं भरतीच झाली नाही. मग ही भरती डायरेक्ट आता झालेली आहे. ओके, 2023-24मध्ये झाली, तर त्या भरतीसाठी आमचा विचार व्हावा. ओके, मग हे सध्या न्यायालयामध्ये चाललेलं आहे. ठीक आहे, मग हायकोर्टातून ही केस जी आहे ती सुप्रीम कोर्टमध्ये गेलेली आहे आणि त्यामधून आता हे याच्यावरती सुनावणी चालू आहे. याचा निकाल लागणं आता अजून पेंडिंग आहे. मग हे सर्व काही चाललेलं आहे. तर हे सर्व चाललेलं आहे मित्रांनो. तोपर्यंत ह्यांनी काय केलेलं आहे, आता अजून तरी सध्याची स्थिती हे स्टेटस क्योमध्ये आहे. स्टेटस क्योमध्ये म्हणजे सध्या याच्यावरती कोणतीही या ठिकाणी निकाल घोषित केलेला नाही. जशी या ठिकाणी जी प्रक्रिया होती तशीच प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे, तशीच प्रक्रिया आहे. तोपर्यंत यासाठी कोणतंही या ठिकाणी ॲक्शन घेतली जाऊ नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी कोणताही निकाल लावला जाणार नाही, तोपर्यंत कोणताही या ठिकाणी मित्रांनो कोणाची निवड होणार नाही, जोपर्यंत या वेटिंग लिस्टवरची 2018च्या त्याच्याबद्दल निर्णय लागत नाही तोपर्यंत. ओके, म्हणजे ही जी काय आता आपल्याला समजून आलं की बाबा हे लंबी प्रोसेस जानेवाली आहे. ठीक आहे, त्यामुळं आता तुम्ही भले तुम्हाला मार्क जास्त पडालेले आहेत, मान्य, तुमच्या उत्सुकता खूप वाढलेली आहे मित्रांनो, परंतु
आपल्याला एक माझं जर म्हणजे पर्सनल सजेशन जर कोणाला ऐकायचं असेल तर कृपा करून या भरती प्रक्रियेची भले तुमची आता खूप चांगले मार्क जरी पडले असतील तरी बाबा एकदम आस लावून बसू नका की कधी होणार, सकाळ उठलं की तोच विचार, झोपताना तोच विचार. तुम्ही बाकी भरत्यांना ट्राय करा. तुमचा अभ्यास झाला आहे ना, नक्कीच तुम्ही याच्यापेक्षा पण चांगले पोस्ट मिळवू शकता. ठीक आहे. आणि ही भरती जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही मिळवलीच असेल ऑलरेडी, आता माहिती नाही तुम्हाला किती मार्क आहेत काय यात. आता यानंतर आताशी काय झालेलं आहे, फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागलेलं आहे ते तुम्हाला माहितीच होती. आता यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागणार आहे मित्रांनो, आणि त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार आहे, आणि त्यानंतर मग फायनल लिस्ट लागणार आहे. एवढी प्रोसेसमधून जायचं आहे आपल्याला. सेकंड रिस्पॉन्स शीट, नॉर्मलायझेशन आणि फायनल लिस्ट. त्यामुळं फायनल लिस्टपर्यंत या ठिकाणी वाट बघत बसू नका. याला अजून सेकंडच लागणार, त्यातून नॉर्मलायझेशन व्हायला अजून वेळ लागणार, महिना 2 महिने, त्यातून फायनल लिस्ट लागायला 10-15 दिवस. म्हणजे याचे मित्रांनो अजून वेळ आहे. तोपर्यंत कृपा करून याची उगीचच वाट बघत बसू नका. जर तुमचं व्हायचं असेल तर होणारच आहे. आता तुम्ही करायचे ते प्रयत्न केलेले आहेत. तुम्ही एवढं करू शकता की तुम्हाला जर खूपच आता लिपिक पदासाठी जास्त मार्क मिळाले असतील तर टायपिंगची, मराठी टायपिंगची प्रॅक्टिस थोडी थोडी करू शकता, थोडी थोडी. ठीक आहे. जास्त पण त्यामध्ये वेळ घालवू नका. बाकी परीक्षा भरपूर आहेत. जसं भरपूर म्हणजे किती मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या आहेत, आता ग्रामसेवक आहे, आरोग्यसेवक आहे. परंतु मी तर म्हणेल की आता तुम्हाला करायचं टार्गेट आहे तर मोठं करा. आणि त्यासाठी जसं जिल्हा न्यायालय भरतीसाठी मी तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन केलं होतं, तसं रेल्वे भरतीसाठी सुद्धा मित्रांनो परिपूर्ण मार्गदर्शन करत आहे. ओके. तर तुम्ही याला आता मराठीतून परीक्षा होते, विशेष म्हणजे परीक्षा मराठीतून होते मित्रांनो. आणि रेल्वेने आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढं विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवलं नव्हतं. तर ह्या वर्षी ठेवलेलं आहे की अगोदरच काय केलं मित्रांनो, त्यांनी वर्षभराचं कॅलेंडर जाहीर केलं. त्यानुसार परीक्षा पण होत आहेत. ओके. ELPच्या झाल्या परीक्षा, 9,000 जागा भरल्या पण गेल्या. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती पण नसेल मित्रांनो. टेक्निशियनच्या 5,000 जागा भरल्या गेल्या. RPFच्या मित्रांनो 4,500 जागा भरल्या गेल्या. म्हणजे 20,000 तर जवळपास जागा भरल्या गेल्या. परंतु आता ज्या गेल्या त्या जाऊ द्या. आता येणाऱ्या तर भरत्याचं मित्रांनो तुम्ही टार्गेट ठेवा. मराठीतून पेपर आहे, काही या ठिकाणी मित्रांनो ताण घ्यायची गरज नाही. मागील 10 वर्षाचं कंटेंट मी तुमच्या समोर देतो आहे सविस्तर स्पष्टीकरणासह. त्यामुळे परिपूर्ण तुम्हाला या ठिकाणी गायडन्स तर भेटत आहे. फक्त तुमची तयारी ठेवा. ओके. रेल्वेमध्ये लागायची 35,000 पेमेंट आहे मित्रांनो लेवल 4-5 म्हणजे बेसिक पे आहे. भत्ते धरून 45-50 हजारापर्यंत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर NTPC अंडर ग्रॅज्युएट, TC सारखे पोस्ट आहेत 12वीवरून मित्रांनो, क्लर्क सारखे आहेत. जुलै-सप्टेंबरमध्ये जाहिरात येणार आहे. ओके. यापूर्वीच्या आलेल्या मित्रांनो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे पर्यंत. तर आता सुद्धा येणार. त्यामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. शंका ठेवली तर तुम्ही अभ्यास करू शकणार नाही. त्यामुळे तुमचा अभ्यास चालू राहू द्या. ज्युनियर इंजिनिअरच्या येणार आहे मित्रांनो, ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय आणि ज्यांचं 10वी झालेलं आहे तर त्यांच्यासाठी ग्रुप डीची भली मोठी भरती येणार आहे. पाठीमागच्या भरतीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त वेकन्सी होत्या. अपेक्षा करू की याही भरतीमध्ये मित्रांनो जास्त वेकन्सी येतील. काय येतील? या ठिकाणी RTI मधून म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीच्या अधिकारातून मिळालेली माहितीनुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा आकडा मोठा आहे. रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. जवळपास या ठिकाणी 2,36,902 एवढी मित्रांनो या ठिकाणी रिक्त पदं आहेत. त्यातली निम्मी जर पदं आली तर लाखो पदं होत आहेत. त्यामुळं आपण आपला अभ्यास एकदम टू द पॉईंट चालू राहू द्या रेल्वे भरतीच्या दृष्टीने. कारण ही परीक्षा मराठीतून होते मित्रांनो. तयारीही आपण या ठिकाणी तुमची मराठीतून करून घेतो आहे. लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास, टेस्ट, नोट सगळे मराठीतून. मागील 10 वर्षाचा या ठिकाणी अनालिसिस करून तुम्हाला देत आहे. तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील, सोबत तुम्हाला सरळ सेवा सुद्धा याच फी मध्ये मित्रांनो देतोय. एक्स्ट्रा फी घेत नाही. फक्त 299 एवढी माफक फी मध्ये मित्रांनो रेल्वेचा पण संपूर्ण सिलेबस या ठिकाणी कव्हर केला जातोय. सरळ सेवा भरतीचा पण या ठिकाणी कव्हर केला जातोय. 1 वर्षी व्हॅलिडिटी आहे. लाईव्ह नाही पाहू शकला तर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा या ठिकाणी पाहू शकता. अधिक माहितीसाठी 7248439076 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. कारण 10वी 12वी ग्रॅज्युएशनवरून भरपूर साऱ्या भरत्यांचं वेळापत्रक जाहीर झाले, परंतु आपल्यापर्यंत बरेच या गोष्टी पोहोचतच नाहीत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी यामध्ये उतरलं पाहिजे. हाच या ठिकाणी मित्रांनो आपण एवढी माफक फी ठेवण्यामध्ये एक निर्मळ हेतू आहे. आणि रेल्वेचा अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये खूप तुटका दिलेला असतो की बाबा जनरल सायन्स विचारला जाईल, जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विचारलं जाईल, पण त्याचे सब टॉपिक कोणते आहेत. ओके. इतिहास विचारला जाईल, त्याचे सब टॉपिक कोणते आहेत. मागील 10 वर्षापासून रेल्वे कशावरती फोकस करत आहे. तर हे सर्व मी या ठिकाणी काय केलेलं आहे त्याचं अनालिसिस करून, रिसर्च करून तुमच्यापर्यंत मराठीतून अस्सल मराठीतून नोट्स दिलेले आहेत, MCQ दिलेले आहे, त्याचे स्पष्टीकरण देतोय. डेली लाईव्ह क्लासेस घेतोय. लाईव्ह पाहू शकला. तुम्हाला रेकॉर्डेड देतोय मित्रांनो. आणि सगळं फक्त 299 मध्ये करत आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देत आहेत. अजूनही जर तुम्हाला वाटतं आहे की बाबा खरंच आपल्याला एका मोठ्या भरतीसाठी, जे की या ठिकाणी जेन्युइन भरती, जेन्युइन म्हणजे उगाच हवेत नाही की येणार आहे, त्याचं प्रूव्ह केलेलं आहे की टाइम टेबल दिलेलं आहे,
त्याच्या 3 भरत्या आलेल्या आहेत, बाकीच्या भरत्यासुद्धा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिल्याप्रमाणे येतील एवढा विश्वास ठेवा. पाठीमागं लाखो वॅकन्सी त्यांनी भरलेल्या आहेत. ग्रुप डी, NTPC याही यावेळेस मित्रांनो तेवढ्या रिक्त पद आहे, त्यामुळं त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवून तो आपला अभ्यास चालू राहू द्या. मराठीतून परीक्षा आहे, विषय काहीच या ठिकाणी अवघड नाहीत, जे आपण ते करतो तेच आहे, थोडंफार त्यांच्या अनुषंगाने आपल्याला करायचं आहे. सेंट्रलचा जो त्यांचा विचारण्याची जे कल आहे त्या दृष्टीने आपल्याला फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आणि माझं तर या ठिकाणी परिपूर्ण या ठिकाणी मित्रांनो मार्गदर्शन आहे. अगदी 523 पॉईंट जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की कुणीसुद्धा मित्रांनो या रेल्वे परीक्षेतून माघार घेऊ शकतो, कुणीही या ठिकाणी मित्रांनो निराश होऊ शकेल, बिलकुल पण नाही, शक्यताच नाही. ओके, तर हे 523 पॉईंट तेवढं मॅथ, रिजनिंग, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, हे सर्व गणित, बुद्धिमत्ता, हे सर्व तुमचं या ठिकाणी कव्हर केलं जात आहे. ऑल इन वन सरळ सेवा आणि रेल्वे मार्गदर्शकमध्ये. फक्त 299 मध्ये सध्या ऑफर चालू आहे. लवकरच फी 1999 होत आहे, तर त्याच्या अगोदर आपण नक्की जॉईन होऊ शकता मित्रांनो. तर अधिक माहितीसाठी काय करायचं आहे, या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे 7248439076, की माझं मी कोणत्या भरतीला पात्र आहे, का आहे, किंवा व्हॉट्सअप करा, तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. आणि जर तुम्हाला ही माहिती समजली असेल, फक्त 299 मित्रांनो या ठिकाणी 7248439076 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉलसुद्धा करू शकता, व्हॉट्सअपसुद्धा करू शकता. तर इथं थांबूया. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक आवर्जून करा. नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.